नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 53% 58% वाढवण्याची घोषणा आज विधानसभेमध्ये केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ जाहीर करण्यात आली. काल मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली असं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सेवा देणाऱ्या एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला दाद द्यावी हवी. एसटी ही केवळ परिवहन संस्था नाही, तर ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेली 8 दशकं शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, दुर्गम भागातील लाखो नागरिकांना जोडून या एसटीनं ठेवलंय. हा या लाल परीचा खरा आधारस्तंभ म्हणजेच एसटीचे कर्मचारी. उन्हाळा, पावसाळा किंवा इतर काहीही असो, या कर्मचाऱ्यांचं योगदान शब्दामध्ये मांडणं कठीण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या महायुती सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करण्यात आला. त्याचबरोबर घर भाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20 आणि 30% वार्षिक वेतन वाढीचा 2% 3% करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करतो याचा मला अभिमान वाटतोय. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये कधी तो एसटीचा संप भरकटला होता, तर आज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली असतानाच आंदोलनापूर्वीच आम्ही त्यांची वेतनवाढ करून दिलेली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा थकबाकी वैधानिक निधी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपये अदा करण्यास शासन कटिबद्ध आहे असंही ते म्हणाले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, सरकारचा हा निर्णय, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.